साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। अभिरामा जो तुझा मित्र आहे ना? हो मित्र आहे आणि पोलीस ऑफिसर सुद्धा। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मी इथे इन्व्हेस्टिगेशन करायला आलोय। सॉरी अभिराम। हे बघा या वाड्यात जे चाललंय त्याची बाहेरी चर्चा आहे आणि काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रारी केली या वाड्यातल्या लोकांची। या वाड्याशी संबंधित व्यक्तीचा नेने वकिलांचा निर्घुणपणे खून झालाय। अजून काही घडू शकतं। कुणाचा जीव जाऊ नये आणि खुनी सापडावा म्हणून साहेब स्वतः तपास पाहत आहेत आणि या तपासासाठीच त्यांनी स्वतःची ओळख लपवली होती। साहेब त्या गावात आणि गावाच्या आजूबाजू काय असलं तर माका सांग। माका हैसरला सगळं माहिती असतं। गुड। मला काही लागलं तर मी पोलीस स्टेशनला फोन करीनच। साहेब तुमची राहण्याची व्यवस्था? अरे इथेच आहे माझी व्यवस्था। छान आहे इथलं वातावरण, इथली माणसं अगदी आपली वाटतात। कोणाला काही हरकत आहे का माझ्या इथे राहण्याची? अरे अच्छा, कोणाला काहीच हरकत नाहीये। का असेल? अहो माझ्या मित्राचं घर आहे। निघा तुम्ही। काही इन्फॉर्मेशन लागली तर कळवतो। यस सर। दत्ताभाऊ 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 माका माहित पोलीस इले होते ना कपरो परत कधी येणार? कोणाक घेऊन जाणार? पांडू पोलीस कुठेही गेले नाहीये। पोलीस घरातच आहेत। कळत हेच पोलीस आहेत। पोलीस आस? हो पोलीस आहे मी आणि इथे तपास करण्यासाठी आलोय। मला तुमच्याकडनं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करू ना मी। काय मग आता यापुढे मी जे काही विचारेन ते सांगायचं? हा मी सांगतोय माका सगळं माहित हो? तुला सगळं माहिती आहे? विचारलंय। माझ्याकडे औषध आहे, सगळं आठवेल तुला। औषध माका देवा विसरतय। अरे सगळ्यांचे चेहरे असे का झालेत? असं वाटतंय की सगळ्यांना बेड्या ठोकून घेऊन आलोय तुरुंगात आत्ताच। रिलॅक्स रिलॅक्स। तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही।
आणि त्यातून मी अभिरामचा मित्रही आहे. त्यामुळे तुम्हीही माझेच आहात. फक्त एक लक्षात ठेवा, माझ्या नजरेतून काहीही सुटणार नाही. हं? अगदी काहीही. काय माझे माका वाटलाच नव्हता की पोलीस असं. आता कळला ना? अभिराम भाऊजी पण कधी काय बोलले नाही आपल्या. त्याका तरी काय माहित होता? त्याचं चेहरा पडलेलं बघितलंस ना? पण आता करायचं तरी काय? काय होणार आता देवाकच ठाऊक. या बघा, असा घाबरून काय होणारातलं नाही. एकच की एवढा आपल्या दागिन्यांची हाव सोडू पै. दागिने काय आपल्या तावडीत लागायचे नाही. तो गेलो की मग बघ. खुळास का गो तू? अजून तुका दागिने दिसतात? नेनेंचं खून कुणी केल्यान ता शोधत तो. हातात बेडू टाकल्यानंतर काय करायचा? हा, 2 पोरं हात त्यांचं काय होत? तुम्ही इतके कित्या घाबरता? तुम्ही काय केला नाहीस ना? तुमचं काय हात नाही ना नेनेंच्या खुनात? नाही गो, खरंच मी काय केलं नाही. पण मग कोणी केलं नसत? गणेशाक पण सांगू काय? पूर्वा, पूर्वा, काय झालं बाबा? गणेशाक बोलू ना. जा लवकर. माधव, आजपर्यंत मी तुला अनेक वेळा सांगितलं की कुठल्याही प्रकरणात तू अडकणार नाहीस याची तू जरा काळजी घे. पण तरीही तू माझं ऐकलेलं नाहीयेस. मी काहीही केलेलं नाहीये. पण तरीही आपल्याला आज इथे थांबावं लागतंय ना. घरात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे. आता चौकशी होईल, तपास होईल, अनेक गोष्टी उघडकीला येतील. निलिमा, मी कशातही अडकणार नाही. पण तू स्वतःची काळजी घे. पोलीस आहेत ना, जमिनीच्या प्रकरणात हात घालणार आहे. आणि नेमका त्याच वेळी हा जतीनभाई आला ना, तर सगळं प्रकरण चिघळेल. हा कोण? हा का आला इथे? 1 ना 2 असे 1000 प्रश्न. त्याची काळजी मी घेईन. आणि असंही त्याचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सो डोंट वरी. मामा, का कोणास ठाऊक, पण मला त्या विश्वासरावची भीती वाटते. अरे देविका, विश्वासराव तुमचे मित्र आहेत ना, म्हणजे ते कोण आहेत हे तुम्हाला माहिती होतं? हो. अहो, मग तुम्ही घरातल्या माणसांपासून त्याची ओळख का लपवून ठेवली? हे बघ देविका, तो फक्त माझा मित्र म्हणूनच इथे आला होता. आणि मित्र म्हणूनच ओळख करून देणं हेच महत्वाचं होतं ना. तो पोलीस आहे असं सांगण्याची गरज पडली का? पण तुम्ही त्यांना सगळ्या गोष्टी सांगतच होतात ना. तेही मित्र म्हणूनच ना. आणि तोही मित्र म्हणूनच मला सल्ले देत होता. ते काही असलं ना तरी तुम्ही घरातल्यांना आधीच सांगून टाकायला हवं. नाही, निदान मला तरी असं वाटतं. हे बघ देविका, मला पण माहिती नव्हतं तू इथे तपासासाठी आलाय. तुम्हाला जेव्हा कळालं ना तेव्हाच मला पण कळलं. माझ्यावर विश्वास आहे ना? आहे हो, पण मला आता भीती वाटते. भीती कसली? आपल्या घरात बरंच काही घडतंय. कोण करतंय, कशासाठी करतंय, कसलीच कल्पना नाही. त्यात आता आज दागिने चोरण्याचा प्रयत्न झाला. आणि हे सगळं चालू असताना एक पोलीस आपल्या घरात राहतो.
त्याला जा असं पण नाही म्हणू शकत ना आपण. त्याला जा हे म्हणणं मलाही पटत नाहीच आहे, पण का कुणास ठाऊक. तुमचा मित्र म्हणून नाही हा, पण एक पोलीस अधिकारी म्हणून मला त्याची खूप भीती वाटते. देविका, मला सांगा, तुमचा कशात काही हात नाहीये ना? तुला काय वाटतं? नाही, तुम्ही कुठलंच वाईट काम करूच शकत नाही. हा जो तुझा विश्वास आहे ना, हा कधी मी तुटू दिला नाही आणि कधीच देणार नाही. काळजी नको ग करू. आणि विश्वासराव आधी माझा मित्र आहे, त्यानंतर पोलीस अधिकारी. तशीच वेळ आली तर ते मैत्री वगैरे बघतील का नाही शंकाच आहे. ए, तू काळजी नको करू, मी आहे ना. गणेशा, अरे आता ह्या कित्या करतस परत? त्या बघायला हवंय ना, दागिने चोरायचा प्रयत्न कोणी केला, नेने काकांवर हल्ला कोणी केला, हे बघायला हवंय ना. आत्या, हे काय आत्या? गणेशा, अरे थोडे दिस थांब. हा, थोडे दिस. तुका माहित आहे ना घरात कोण इलो होतो? तो अभिरामाचा दोस्त, तो पोलीस हा. तो हे सगळा शोधू केलो हा ना. आता हे सगळं असंच नाही शोधता येत, त्यासाठी शक्ती असावी लागते. गणेशा, अरे राजा, ऐक माझा. हा बघ, तू असंच करत राहिलस ना तर त्याका तुझा संशय येतो लो. या सगळा तूच करतस म्हणून. तो हैसर असा ना, तो सर काही एक करू नको. हा दादा, काय झालं? बाबांनी बोलवलंय तुला. चला, ते नाही माहिती मला. येतो म्हणून सांग. लगेच बोलवलंय. जा जा, त्याचा जीव लगाक लागलास. मी करता ह्या, तू जा. विश्वास भाऊ नाही, विश्वास राव भाऊ. पाणी पाणी घेवा. थँक्यू. हा काय, बरा बरा. आभारी आहे. पिवा, पाणी पिवा. हो. विश्वासराव भाऊ, तुम्ही पोलिसास ना? हो मग. वाईट कामा करतात त्यांना पकडून येतास ना? हो, असे धरतात, घेऊन जातास ना? पण मला सांग, तुला पोलिसांची भीती वाटते का? नाही, माका नाही वाटत. मी वाईट कामं करत नाही ना. छान. पण तुला कसं माहिती वाईट कामं करतात त्यांना पोलीस पकडून येतात ते? माका सगळं माहिता, सगळं माहित माका. पांडू, थांब. काय झाला? बस. मी जाते ना, माका काम आहेत ना, जाते मी. बस रे, बस बस. ओला, काय बसू, जातय. पांडू, थांब. तुला सगळं माहिती असतं ना? हा, सगळं माहित. मग मला जरा सांग ना, की तुला अण्णांबद्दल काय माहिती आहे? कोण अण्णा? मी सरलय, मी जातोय. पांडू, अभिभाऊ, त्यांचे अण्णा. थांबा, अण्णा ना, अण्णा, अण्णा बसायचे. अण्णा काळू कोट घालतात, काळी टोपी घालतात, बसतात आणि अण्णा इडिओ ओढतात. ओढतात? हा, ओढतात. म्हणजे अण्णा आहेत? हा, अण्णा माझ्या ना, माझी सांगतात अण्णा अण्णा ओरडतात. कोण पाण्याजवळ गेला ना की अण्णा ओरडतात. का?
नायकांका पाण्यापासून धोको आणा, ते मागच्या बाजूक बाव आणा, थंय कोणी गेला तरी पण अण्णा ओरडतात. निलिमा वहिनी म्हणता असा काय नसता. मग मग भांडणं होतात. निलिमा वहिनी भांडून मुंबईत पण गेली होती. हा गेली होती. पांडू, मला सांग, तुला आणखी कोणाकोणाबद्दल काय काय माहिती आहे? आणखी दत्ता भाऊ. दत्ता भाऊ. दत्ता भाऊ ना, ते वराडतात माझ्यावर. का? माका काय माहित. येते मी. पांडू थांब रे, थांब. बर मला सांग, तुला आणखी कोणाबद्दल माहिती आहे? पांडू मला सांग, तू हे सगळं खरंच विसरतोस का मुद्दाम करतोस? माका काय माहित. विसरलंय विसरलंय विसरलंय. आइए आइए. हो. बघ गणेशा, घरात आता तो विश्वासराव इलो हा, पोलिसा तो. आपल्या घरात काय चाललेलं हा त्याचा छडा लावूक बघत. मका मका माहित हा तू काय केलं नाहीस, पण जा काय करतस ना ता बंद कर. मी घराचाच विचार करतोय. सरळ सांगून कळत नाही तुका? सरळ सांगून कळत नाही तुका? बाजूक राह तू. बाजूक राह तू. बाबा सोडा त्याला. पूर्वा जा इथून. बाबा सोडा त्याला. का म्हणताय ना, जा इथून. कळत नाही तुका? त्याचं गोळ सोडा. बाजूक राह तू. बघ गणेशा, तुझा हा काय देवदेवस की आहे ना, ता बंद कर. त्या विश्वासरावाच्या समोर जायचं नाही. सगळा बंद तुझा, हे लक्षात. सरिता, रघु काकांना पण सांगू काय? वय त्यांना कायच माहित नाही. नाहीतर समोर येतील आणि अडकतील बिचारे. सांगा त्यांना लवकर काय. होय सांगते, आत्ताच जाऊन सांगते. बघतास ना घरात काय चाललेला हा. तो विश्वासराव आधी ह्या घरातले दागिने बाहेर काढून जायत होतो, पण आता कळता हा तो अभिरामाचा मित्रच नाही, पोलीस पण हा. हाय जा काय चाललेला हा ना, त्याचो छडो लावू केलेलो हा. तुम्ही असताना पोलीस कधी या वाड्याची पायरी चढले होते काय? पण आता तुमच्या लेकान पोलिसांका घरात आणून ठेवलेला हा. आता तुम्हीच बघा काय करूच आता. हॅलो रघु काका, खय आहात तुम्ही? अरे मी घरात जातोय. माका तर भेटूचा. काय झाला दत्ता? नाही असं फोनवर नाही सांगता येणार. मी तुमका भेटूनच सांगते. बरं बरं, मी येते घराजवळ. नको नको, घराजवळ नको, मी घरातून निघाले. तुम्ही माका देव शेताजवळ थांबा, मी इलय. हा लवकर ये जरा. होय लगेच इलय. होय बर. काय झालं रे दत्ता? रघु काका,
आता काय वयत, आता फक्त बघूत राहूची वेळी लिहा. काय सांगतोय काय? म्हणजे त्या सुसल्यान परत काय केल्यान की काय? नाही, त्या सुसल्यापेक्षा मोठा संकट घरात येऊन बसला हा. मी रघु काका असं खायचाय संकट इले तर झटकन पळायचंय, माहित आहे ना तुका? होय, पण रघु का आता तुम्ही पण जपून राहा जरा. माका कसली भीती? काय झाला? अभिरामाचा मित्र त्याच्या लग्न केलं होतं विश्वासराव. होय. रघु का तो अभिरामाचा मित्र हा, पण एक मोठो पोलीस ऑफिसर हा. तो असं चिलो नाही, तो नेने वकिलांचा खून झालो हा ना, त्यांच्या खुन्याचा शोध लावणार हा, म्हणून घरातच थांबलेला हा. घाबरा नको दत्ता, मी असं मी ते का सांगताय विश्वासरावाचा बंदोबस्त करू, वाड्या बाहेर काढून टाकीन ते का. आणि तुझ्याबद्दल काय बोललो तर त्याचा तोंड कायमचा बंद करीन, तो शब्द असा माझो.